सामाजिक धर्माची काय ताकद आहे हे मनोज जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघानं संपूर्ण भारत देशाला दाखवून दिली की समाज धर्माची काय ताकद आहे. जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघानं समाजाच्या आरक्षणाकरता 22 वर्ष संघर्ष केला. पोटात अन्नाचा कण नसताना तो माणूस समाजासाठी वनवन फिरला. अंगात फाटकी कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांची जागृती केली. स्वतःच्या पत्नीला दुसऱ्याच्या शेतात मजुरीनं पाठवलं, पण 22 वर्षात समाज कार्यात कधी खंडन पडून दिलं नाही. त्या निर्लोभीपणे समाजाचं काम करणारा महात्मा जर कोण असेल ना तर त्यांचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. पण तुम्ही ज्यावेळी समाजात चांगलं काम करताना गड्या तर समाज तुम्हाला विरोध करणार आहे. कारण चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक तयार होणं हा समाजाचा नियम आहे. जरांगे पाटलांनी आंदोलन उभा केलं आणि सरकारनं विचार केला, ज्या मनोज जरांगेचा 2 एकरचा सातबारा आहे, 2 एकरचा मालक जर कोट्यवधी लोकांचं नेतृत्व करत असेल ना, या जरांगेचं आपण आंदोलन मोडलं पाहिजे. सरकारनं आंदोलन मोडायला काही पर्याय वापरले. थोडक्यात सांगतो, पहिला पर्याय वापरला सराटी अंतरवालीत लाठी हल्ला घडवला. कशा करता आंदोलन मोडायला लाठी हल्ला घडवून आणला. माता मावल्याची डोके फोडली. अरे देवीच्या मंदिरात हरिपाठ करणाऱ्या माता मावल्यांच्या गळ्यातली टाळ एका हातानं काढली आणि दुसऱ्या हातानं डोक्यात लाठी हल्ला केला. लाठी हल्ला केला आंदोलन मोडायला. आंदोलन मोडलं नाही, 1000 पटीनं पेटलं आणि महाराष्ट्रातले सगळे मराठी सराटी अंतरवालीला आले. सरकारला वाटलं आपण आंदोलन मोडायला हल्ला केला, मोडलं नाही, 1000 पटीनं वाढलं. सरकारला वाटलं आपण करायला गेलो गणपती आणि झाला मारुती. मग सरकारनं दुसरा पर्याय वापरला जरांगे पाटलांना मॅनेज करण्याचा. हा योद्धा 1 रुपयाचा लोभ न बाळगता, 1 रुपयाची लालसा न ठेवता समाजाचं इमानी इतबारे काम करतोय. हा योद्धा मॅनेज सुद्धा झाला नाही. सरकारनं तिसरा पर्याय वापरला जाती जातीत भांडण लावण्याचा. कान उघडे ठेवून ऐका, प्रत्येक गावात 18 पगड जातीचे लोक आजही गुन्ह्या गोविंदानं नांदत आहेत. हा शिवछत्रपतीचा जिवंत आणि ज्वलंत विचार आहे. 18 पगड जातीचे लोक गावागावात राहत आहेत, गल्ली गल्लीत राहत आहेत. कुणाचं दाराला दार आहे, कुणाचं भिंतीला भिंत आहे, कुणाचं शेताच्या बांधाला बांध आहे. सगळ्या जातीचे लोक जर महाराष्ट्रात गुन्ह्या गोविंदानं नांदत असतील ना तर सरकारनं जाती जातीत भांडणं लावायला महाराष्ट्रात काही कुत्रे पाठवले. पण महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचे लोक एवढे हुशार आहे. 18 पगड जातीच्या लोकांनी ठरवलं आम्हाला जाती जातीत भांडायचं नाही आणि मनोज जरांगेचं काम प्रामाणिक आहे. 18 पगड जातीचे लोक जरांगे पाटलाच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले. म्हणून तर 14 ऑक्टोबरच्या मराठ्याच्या सराटी अंतरवालीच्या विराट सभेत मुसलमानाचे पोरं पाणी वाटप करत होते. अरे मराठ्याच्या विराट सभेकरिता धनगर समाजाच्या बांधवानं 3 एकर शेतात उभ्या पिकात नांगर घातला आणि सभेला जागा करून दिली. अरे बौद्ध समाजाचे पोरं, कमी करा, बौद्ध समाजाचे पोरं मराठ्यांच्या सभेत नाश्ता वाटत होते. सगळ्या जातीच्या लोकांनी जरांगे पाटलाच्या आंदोलनात आपला जात बाजूला ठेवून जरांगे पाटील प्रामाणिक आहे आणि मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे म्हणून सगळ्यांनी योगदान दिलं बघा. आणि जाती जातीत भांडणं लावण्याचा सरकारचा तिसरा पर्याय सुद्धा बसला. सरकारला वाटलं कुत्रे पाठवून काही मेळ बसवत, मग सरकारने कुत्राच पाठवला पण पिसाळल्याला पाठवला, उरफाट्या बाहुलीचा. नाद नाही करायचा आपल्या सरकारचा. वा वा, महाराष्ट्रात जे सरकार आहे ना सध्या महाराष्ट्रात असं सरकार भारतातल्या कोणत्याच राज्यात नाही. वा वा, पुन्हा त्याचं एक विशेष आहे, हे सगळ्या पक्षाचं आहे. राग भेटत नाही, आरक्षण तुम्हाला भेटलं तरी टिकत नाही, डंके की चोट. अरे मला आतापर्यंत कळत नव्हतं एवढं काऊन बोंबलतोय. मला आता परवा माहीत झालं त्याला पिसाळलेलं कुत्रं चावलेलं आहे. कायम समाजाच्या विरोधात भुंकण्याचं काम. त्या सदावर्तीची बुद्धी जरा वेगळी चालते, कारण त्याने गाढवीन पाळलेली आहे आणि ते दररोज गाढविणीचं दूध पितो. मी खोटं बोलत नाही. त्याला पत्रकाराने विचारलं, मी आरोप केला त्याच्यावर गाढविणीचं दूध पितो. त्याला पत्रकाराने विचारलं, तुमच्यावर गाढविणीचं दूध पिल्याचा आरोप आहे, तुम्ही गाढवीन पाळलेली.
ते म्हणतो कसं पत्रकारला मीडियात नांदेडला होतो तेव्हा होते आता नाही. माझ्यावर टीका करणाऱ्याला गाडविणीच्या दुधाचं काय महत्व कळणार ते 5,000 रुपये लिटर आहे. म्हणजे पहिलं गाडवीन पाळून पित होतं ना आता इकत घेऊन पित. पण काय बुद्धी चालणार आहे. समाजाच्या विरोधात भुंकण्याचं काम केलं. 4 पोरांनी त्याच्या मुंबईत जाऊन गाड्या फोडल्या. मग तर शांतच झाला बुवा. त्याला पत्रकारांनी सहज विचारलं बुवा मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्यांच्या सभेला 1.5 कोटी लोक आले. ते म्हणतो कसा मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो. अरे चकण्या हे सगळे मराठी तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते. समाजाच्या विरोधात आणि जाती जातीत भांडणं लावण्याचं काम या लोकांनी केलंय. पण जरांगे पाटील नावाचा योद्धा समाजाचं प्रामाणिकपणे काम करतोय म्हणून लोकांच्या घराघरात फोटो लागले. खरं सांगू का उज्जैनपुरीचे लोक वेडे नाहीत. सप्ताहाच्या बॅनरवर त्यांचा फोटो टाकायला विठाला विठाला जीवन जगताना जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतं एक दिवस त्याच रक्त त्याला विसरल्याशिवाय राहत नाही. आणि जे रक्त जीवन जगताना जगाच्या रक्ताचा विचार करतं गड्या त्याच्या नावाचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. आतापर्यंतचा इतिहास आहे. विठाला 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 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राजाधिराज छत्रपती शिवरायानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. 18 पगड रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरावं यासाठी महाराजांनी आदर्श हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य निर्मितीसाठी एक रणमर्द जिगरबाज मावळा सोबत घेतला. 18 पगड जातीचे मावळे महाराजांच्या मावळ सेनेत आहे. महाराजांच्या मावळ सेनेत 18 पगड जातीचा मावळा होता. मराठा होता, धनगर होता, चांभार होता, कुंभार होता, साळी होता, तेली होता, माळी होता, नाभी होता, धनगर होता. 18 पगड जातीच्या मावळ्याला घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य निर्माण करण्याच्या अगोदर या महाराष्ट्राची अवस्था होती कशी? घरट्यातील पक्षी सुरक्षित नव्हते की गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते? मंदिरातील देव देवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या की घराघरातील माता भगिनी सुरक्षित नव्हत्या? जिकडे तिकडे आकांत मांडला होता दुश्मनाने. आकांत मांडलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्यानं स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. औरंग्या घायाळ केला, अफजल्याचा कोथळा काढला, शाहिस्त्याची बोट छाटली आणि अशा सर्व दुश्मनांचा नाश करून सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला. अशा धर्मवीर कर्मवीर शूरवीर दानवीर छत्रपती शिवरायांना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून मानाचा मुजरा करा मायबा. अशा छत्रपती शिवरायानं 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तानाजी मालुसरे नावाचा मावळा राजांकडे आला. राजांना मुजरा करून पोराच्या लग्नाचं निमंत्रण त्यानं दिलं. पण रायबा नावाच्या पोराच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला आलेल्या तानाला राजे म्हणतायत, ताना तुझ्या पोराच्या लग्नाला यायला जमणार नाही. कारण तुझ्या पोराचं लग्न ज्या तिथीला ठरवलंस त्या तिथीला आम्ही कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी जातोय ताना, आणि आम्ही स्वतः कोंढाणा घेतो. वाक्य ऐकलं. घरी गेला ताना आणि आपल्या बायकोला म्हणाला 2 दिवसावर आपल्या पोराचं लग्न आहे. बायको म्हणाली माहित आहे मला, पण त्याच तिथीला महाराष्ट्राचा जाणता राजा स्वतःचा जीव धोक्यात घालून कोंढाणा किल्ला घेण्याकरता जातोय. बायकोनं विचारावं मग? अगं स्वराज्याच्या धन्यानं स्वराज्याच्या मालकानं स्वतःचा जीव धोक्यात घालून कोंढाणा किल्ला घेण्याकरिता जावं आणि आमच्यासारख्या निष्ठावंत मावळ्यानं त्याच तिथीला पोटच्या पोराच्या लग्नात वरबाप म्हणून थाटात मिरवावं हे आमच्या बुद्धीला पटत नाही. मी जातो आणि कोंढाणा घेतो, तू पोराचं लग्न लाव. वाक्य ऐक. तानाच्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं. बायकोच्या डोळ्यात पाणी पुसत ताना म्हणतोय, रडू नकोस. आपला जन्म रडण्यासाठी नाही तर आपला जन्म लढण्यासाठी झालाय. तशा तानाच्या बायकोच्या मुखातून वाक्य बाहेर पडले. पोराचं लग्न सोडून आपण किल्ला घेण्याकरिता गेला.
तर बापा विना पोराचं लग्न शोभणार नाही. आणि किल्ला घ्यायला गेला, तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं जाईल. वाक्य ऐकलं तानानं 2 पावलं मागाल, बायकोच्या कपाळाचं कुंकू आपल्या हातानं पुसलं आणि बायकोला म्हणाला, जोपर्यंत मी कोणाला जिंकून माघारी परतत नाही तोपर्यंत कपाळाला कुंकू लावू नको. मी माघारी आलो तर माझ्या हातानं तुझ्या कपाळाला कुंकू लावेल. बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसून पोटच्या पोराचं रायबाचं लग्न सोडून सूर्याजी नावाच्या भावाला सोबत घेऊन आणि शेलार मामाला सोबत घेऊन ताना गेला. राजांना मुजरा करतोय आणि म्हणतो, राजो ठरलं राजा आमचं, राजा ठरलं आमचं. काय ठरलं ताना? रायबाचं लग्न ठरलं ना जी. तसा ताना बोलतो, राजा नाही, आमचं तेच ठरलं राज, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं राजा द्या विडा. राजांकडून विडा घेतला. तानाला पोराचं लग्न सोडून कोंडाण्याच्या मोहिमेवर पाठवताना स्वतः शिवरायांच्या डोळ्यात पाणी आहे, स्वतः मासाहेबांच्या डोळ्यात पाणी आहे. मावळ सेना घेऊन तानाजी सूर्याजी शेलार मामा कोंढाणा किल्ल्यावर आक्रमण करण्याकरिता गेले. मध्यरात्री 2 वाजेची वेळ. कोंढाणा किल्ल्यावर मावळ्याची मावळ सेना काळ्या कमींना अंधारातून पोहोचली आणि कोंढाणा किल्ल्यावर मध्यरात्री 2 वाजेला एकच सिंहगर्जना झाली. हर 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 महादेवची सिंहगर्जना झाली. किल्ल्याचा किल्लेदार उदयभान राठोड खडबडून जागा झाला. तानाच्या समोर धावून आला आणि म्हणतो, ओय, या किल्ल्यावर येण्याची भर दिवसा कुणाची हिम्मत नाही. या किल्ल्यावर येण्याची हिम्मत केलीस, काय नाव तुझं? मिशाला पीळ देत ताना म्हणतोय. तानाजी मालुसरे म्हणतात या देहाला. म्हणता क्षणी उदयभान तानाच्या अंगावर धावून आला. ताना सुद्धा उदयभानच्या अंगावर धावून आला. तानाजीचे मावळे उदयभानच्या सैन्यावर तुटून पडले. उदयभानचं सैन्य मावळ्यावर तुटून पडलं. ढाल शमशेर उपसल्या गेल्या. कुणाचे हात छाटले जात आहेत, कुणाचे पाय छाटले जात आहेत, कुणाचे मस्तक छाटले जात आहेत. अरे कोंढाणा किल्ल्यावर रक्ताचा सडा पडतोय. कोंढाणा किल्ला रक्ताने माखून निघतोय. तानाजी नावाचा मावळा उदयभान नावाच्या दुश्मनाशी लढतोय. दुश्मनाशी लढताना तानाच्या अंगावर एक ठिकाण उरला नाही, जिथं वार झाला नाही तरी तानाजी लढतायत. रक्तबंबाळ झाले तानाजी, परेशान झाले तानाजी, गंभीर जखमी झाले तानाजी. आता मरावं लागणार तानाला. कोणीतरी यावं आणि म्हणा, ओ तानाजी, किती जखमा झाल्या अंगावर, मरायचंय आता तुम्हाला. अंगावर झालेल्या जखमाची चिंता नाही का वाटत? मरायचंय आता तुम्हाला इथे, मरणाची भीती नाही का वाटत? रक्तबंबाळ झालेल्या तानानं उत्तर द्यावं, ओय, ना चिंता ना भीती, कारण देव आमचा शिवछत्रपती. तानाची शमशेर शेवटपर्यंत लढते. अखेर उदयभान नावाच्या दुश्मनाशी लढताना उदयभानला त्याच मातीत गाडून तानाजी गतप्राण झाले. किल्ला स्वराज्यात आला. तानानं किल्ला जिंकला. किल्ल्यावर स्वराज्याचं भगवं निशाण फडकलं आणि किल्ला स्वराज्यात आला. म्हणून सूर्याजी नावाचा तानाचा भाऊ आनंदाने नाचतोय. आनंदी आनंद झालाय सूर्याला. आनंदाने नाचतोय सूर्या. आणि आनंदाने नाचणाऱ्या सूर्याचं लक्ष समोर गेलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला रक्ताचा सख्खा थोरला भाऊ तानाजी मालुसरे, अरे रक्तबंबाळ होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सूर्यानं पाहिला आणि एकच हंबरडा फोडला, दादा उठा दादा. राजाला दिलेला शब्द पाळत आपण कोंढाणा किल्ला घेतला. उठा दादा. तुमच्या पत्नीनं विचारले, माझा कुंकुवाचा धनी कपाळाचं कुंकू पुसून गेलाय, कुठे माझा धनी, तर काय उत्तर देऊ? तुमच्या पोरानं जर विचारले, माझा बाप माझं लग्न सोडून गेलाय, कुठे माझा बाप, तर काय उत्तर देऊ दादा? तानाला पालखीत ठेवून तानाचं प्रेत राजांकडे नेण्यात आलं आणि तानाजी नावाच्या सिंहानं बलिदान देऊन कोंढाणा घेतला. आणि तानाजी सारख्या सिंहाची आठवण म्हणून
राजानं कोंडाण्याचं नवं नामकरण केलं सिंहगड. कशा करता करावं लागलं हे तानाला, कशा करता करावं लागलं तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हेची आम्हा करणे काम, करणे काम, हेची आम्हा 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 करणे काम, काम काम, हेची आम्हा करणे काम, काम काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे बीज वाढ, बीज वाढ, बीज वाढवावे नाम, हेची आम्हा करणे काम, काम काम, हेची आम्हा करणे काम, काम काम, हेची आम्हा करणे काम, काम काम, हरी हेची आम्हा करणे काम, काम अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, नामाच्या बीजाचं वाढ करण्याकरिता, नामाच्या बीजाची वृद्धी करण्याकरिता आम्ही या भूतलावर जन्माला येतो. भगवंताचं गोड सुंदर असं नाम, नामस्मरण करण्याकरिता संत तुम्हाला आम्हाला उपदेश करतायत. भगवंताचं चिंतन प्रत्येकानं केलं पाहिजे. वेळ कमी आहे, कीर्तन उशिरा सुरू झालंय म्हणजे 10 मिनिटं उशिरा सुटणार. राहून राहून घड्याळ तुम्ही सुद्धा पाहू नका. 10 मिनिटं पुढे गेलं तरी चालेल ना, फक्त 10 मिनिटं. प्रभूच्या नामाची ताकद आहे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाची. त्या देवाचं चिंतन केल्याच्या नंतर पापाचा समूळ नायनाट होऊन पुण्याचा साठा भरत असतो. म्हणून प्रत्येकानं जीवनात पुण्य केलं पाहिजे. आणि देवाचं नामस्मरण करून जर पुण्य होत असेल तर सगळ्यांनी कमीत कमी घरी नामस्मरण केलं पाहिजे. आणि घरी करता येत नसेल ना तर कीर्तनात आल्याच्या नंतर केलंच पाहिजे. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. दाढी वाजून भजन करायचं सगळ्यांनी. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय टाळी, जय, टाळी. हरी जय 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 जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय जय, 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 हरी जय जय हरी जय जय, हरी जय